गुरुवार विशेष. स्वामी समर्थांची अद्भुत कथा. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवारच्या या पवित्र दिवशी आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. ही कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि गुरुभक्तीचे महत्त्व शिकवते. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्कलकोटमध्ये गणेशराव नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्त राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होती. घरात अन्नाचीही कमतरता होती. तरीही तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचा. एक दिवस त्याच्या मनात विचार आला, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्या आयुष्यातील संकटे कधी संपतील. दुसऱ्या दिवशी तो स्वामींच्या चरणी गेला. काहीही न बोलता स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. योग्य वेळ येऊ दे. गणेशरावला आश्चर्य वाटले, कारण त्याने मनातील विचार कोणालाही सांगितला नव्हता. त्याला खात्री पटली की स्वामी सर्व काही जाणतात. काही दिवसांनी त्याच्या गावात मोठा दुष्काळ पडला. अनेक लोक गाव सोडून गेले. पण गणेशरावने स्वामींवरील विश्वास सोडला नाही. तो रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहिला. एके दिवशी अचानक गावात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याला विश्वासू आणि प्रामाणिक माणूस हवा होता. गावातील लोकांनी गणेशरावचे नाव सांगितले. व्यापाऱ्याने त्याला काम दिले. गणेशरावने प्रामाणिकपणे काम केले. काही वर्षात त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्याचे घर सुख समृद्धीने भरून गेले. लोकांनी त्याला विचारले, तुझ्या यशाचे रहस्य काय? तो हसून म्हणाला, हे माझे नाही, हे सर्व माझ्या स्वामी समर्थांची कृपा आहे. संकटाच्या काळात मी श्रद्धा सोडली नाही, म्हणून आज स्वामींनी मला उभे केले. प्रिय भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताची योग्य वेळी काळजी घेतात. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, पण फळ योग्य वेळी मिळते. गुरुवर विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. म्हणून आज या गुरुवारी मनापासून फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.